नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज सॅटर्डे व्लॉग आहे आणि तुमचं पण असंच होतं का? सॅटर्डे संडे आला की पूर्ण दिवस अख्खा कामात जातो. माझं पण तसंच होतं, पण मी ते काम पण एन्जॉय करत किंवा थोडंसं त्याला प्रिपरेशन करून ठेवते की काय करायचं आपल्याला संडे सॅटर्डे. त्यामुळे माझा संडे सॅटर्डे अगदी निवांत जातो. मुलं जेव्हा उठतात तेव्हाच मी पण उठते. मुलं उठायच्या आधी वगैरे सगळं तयारी करून ठेवून वगैरे उठत नाही. मी पण संडे एन्जॉय करते. अगदी मुलं 8:30 वाजता उठतात, तर मी पण मग 8:30 पावणे 8 म्हणजे 8:15 वाजता उठते. आणि तरी देखील माझा संडे किंवा सॅटर्डे अगदी निवांत जातो. तो कसा काय, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण सांगणार आहे. आणि सॅटर्डेला मुलांना काही सुट्टी नसते, पण टिफिन वेगळा द्यायचा असतो. तर मग टिफिनची माझी इथं गडबड चालू आहे आणि आज मी मस्त धपाटे करणार आहे आणि ते पण दुधी भोपळ्याचे. आणि आपण जे साधे धपाटे करतो ना, तर त्यापेक्षा दुधी भोपळ्याचे धपाटे अगदी टेस्टला खूप छान आणि वेगळे लागतात. आणि असं जर दुधी भोपळा आपण खायला दिला मुलांना, तर तो काही मुलं खात नाही किंवा दुधी भोपळ्याची भाजी वगैरे तर मुलांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात काही नाही, कशाचं तर कशाच्या मार्फत मग असं हेल्दी पदार्थ आपल्या आयांचं कामच असतं, ते आपण घालत असतो त्यांच्या पोटात. तर इथं मी मस्त भोपळा सालं काढून त्यातल्या बियाचं असतात, तर ते बिया वगैरे सगळं काढून जो काही आतला गाभा असतो तर तो फक्त खिसून घेतला आहे मस्त. आणि इथं भरपूर अशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर धुवून ठेवली नाही मी यावेळेस, त्यामुळे मग धुवून स्वच्छ घेतली, छान बारीक कट करून घेतली. आणि खूप अशी म्हणजे पटकन होतात ही पण धपाटी, खूप काही वेळ लागत नाही. आणि मी काही कांदा टाकणार नाही आता यात, म्हणजे भोपळा खिसून टाकला आहे तर मग कांदा नाही टाकणार. तर इथं मी थोडंसं बेसन पीठ, जे काही माझ्याकडे थोडंसं भाजणीचं पीठ आहे ते, गव्हाचं ज्वारीचं पीठ थोडं थोडं असं घेतलं आहे. आणि बेसिक सगळे मसाले आपले धनापूड, तिखट आणि हळद असं. आणि जो काही लसूण असतो तर त्या लसूणमध्ये मी ओवा आणि जिरे ठेचून टाकलेत आणि मग तो लसूण असा छान यात टाकून घेते. याच्याने ना खरंच खूप छान असा फ्लेवर येतो. मी नेहमीच असं लसूण ठेचून टाकते आणि त्यात ओवा जिरे पण. तर मीठ टाकायचं राहिलं होतं माझं, ते मीठ पण मी टाकून घेतलं आणि मस्त असं एकदम मॅश करून मस्त मळून घेतलं. आणि मळून घेऊन अगदी 5 मिनटं ठेवलं. 5 मिनटं झाली की लगेच मग करायला घेतलं. आज काही श्लोकचं शाळा नव्हती, म्हणजे श्लोकला सुट्टी होती. तो त्याने काही ॲन्युअल डेमध्ये हे घेतला नाही, भाग घेतला नाही. त्यामुळं ज्यांचे ॲन्युअल डे म्हणजे पार्टिसिपेट नाही आहेत त्यांना सुट्टी होती, आणि जे पार्टिसिपेट आहेत त्यांची प्रॅक्टिससाठी शाळा होती आज. तर फक्त आराध्याची एकटीचीच शाळा होती. त्यामुळं मग मी आराध्यापुरते 2-3 मस्त गरमागरम धपाटे केले. ते रात्रीच दही लावलं होतं, तर ते दही धपाटी छान असं तिला टिफिनला दिलं. आणि मुलांना म्हणजे विचारलं ना की उद्या काय करू, तर मुलांनाच सुचत नाही की काय, पण तरी पण त्यांचं असतं की हे कर ते कर. तरी पण मी त्यांचं म्हणजे सांगितलेलं पण करते, पण मग कधी कधी मग माझ्या मनाचं करते, मग ते पण मुलं आवडीने खातात. तर मस्त असं धपाट्यात थापटून झालं आहे माझं. आणि कोणी कोणी याला थालीपीठ किंवा अजून काय काय बरेच काही काही नावं आहे, पण आमच्या इकडे धपाटं असंच म्हणतात. तर माझ्याकडे पांढरं पण कापड होतं, पण ते काय ऐन टायमाला सापडत नाही. मग हे पण स्वच्छ नवीनच होतं, त्यामुळं मग मी हेच घेतलं. तर असे पटापट असे धपाटे थापून होतात आणि खायला पण अगदी छान लागतात. खरपूस असं तेल वगैरे टाकून भाजायचे त्यामुळे मग छान लागतात. बटर असेल ना, तर बटर पण टाकून भाजल्यावर ते म्हणजे असे एकदम क्रिस्पी होतात. आता काही माझ्याकडे बटर अवेलेबलच नव्हतं, त्यामुळे मग मी फक्त तेल वगैरे भरपूर असं तेल लावून छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले. ही झाली माझी साधी सोपी धपाट्याची रेसिपी. आणि बरेच जण भोपळ्याची धपाटे पण म्हणजे करत नाही, पण खरंच ट्राय केले पाहिजे. खूप छान लागतं भोपळा धपाट्यात. असे कांद्याचे पण करण्यापेक्षा मग भोपळ्याचे कधीतरी आपल्याकडे अवेलेबल असेल ताजा छान मस्त भोपळा, तर भोपळ्याचे पण आपण धपाटे केले पाहिजे. तर हां, आता मस्त धपाटे तर झालेत, तर मग चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारू. म्हटलं की आपलं नेहमी असंच होतं की सॅटर्डे संडे आला की आपण वेगळं काहीतरी नाश्त्याला बनवतो, परत दुपारचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक, असं आपलं म्हणजे थोडंसं प्री प्लॅन केलं ना, तर आपला पण सॅटर्डे संडे खूप छान निवांत असा जाऊ शकतो. तर आता मी सकाळीच इथं धपाटी वगैरे करून घेतले, तर सगळ्यांनी मस्त गरमागरम फुल नाश्ता वगैरे करून घेतला होता. मग म्हणजे सॅटर्डे तर मग लवकर उठावंच लागतं, का तर मग मुलांचा शाळा असते सॅटर्डेला. आमच्या इथं शाळेला सॅटर्डेला काही सुट्टी नसते. मग मी सगळं म्हणजे नाश्ता वगैरे झाला की लगेच जी काही भांडी वगैरे असतात ती क्लीन करून घेते. कपडे
फरशी म्हणजे जी काही क्लिनिंगची कामं आहेत ते 1 तासाभरात माझी आवरतात. मग क्लिनिंगची कामं आवरली की निवांत मग मी 1-1.5 तास म्हणजे बसते. माझं काही एडिटिंगचं वगैरे काम असेल ते करते आणि नंतर मग कणिक वगैरे मळून ठेवली आहे मी इथं आणि आता भाजीची तयारी चालली. तर आता मस्त सोयाबीनची भाजी, चपाती असा बेत करणार आहे. आणि वाटण वगैरे टाकून केलं ना की खूप छान सोयाबीनची भाजी पण होते. तर मी इथं वाटण तयार करून घेतलं, तर वाटण वगैरे वाटून घेते. आणि मी काय म्हणत होते की आपण जर थोडंसं प्लॅन करून जर आपला सॅटर्डे संडे म्हणजे घालवला तर तो पण आपण पण मुलांसोबत एन्जॉय करू शकतो. तर मी 1-1.5 तास निवांत बसून मग नंतर निवांत स्वयंपाकाला घेतलं. अगदी आपल्याला स्वयंपाकाला अर्धा पाऊण तास बास होतो, तरी पण आपण मग उगाचच म्हणजे असं हे पडलेलं असतो की अरे आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं होतंच. माझं पण व्हायचं. पण मी अगदी मग असा विचार केला की आपलं रोजची तर धावपळ चालूच असते आणि सॅटर्डे संडे पण आपण तसंच धावपळ करत जर म्हणजे काम केलं तर काय उपयोग ना, आपल्याला कधी सुट्टी भेटणार. त्यामुळं मी अगदी निवांत काम करते रिलॅक्समध्ये. मग दिवस म्हणजे जाईना का कामात, पण निवांत माझं चालू असतं की हां मस्त छान स्वयंपाक वगैरे बनवू आणि असं म्हणजे आपण रिलॅक्स फील करून स्वयंपाक म्हणजे काम केलं ना तर खरंच आपल्याला असं वाटतही नाही की अरे आपण दिवसभर काम केलं आहे किंवा आपला दिवस कामात गेला आहे. थोडा वेळ बसून थोडा वेळ काम करून असं जर केलं तर निवांत असा दिवस जातो आणि आपण काही लवकर वगैरे उठलेलं नसतो, त्यामुळं पण कंटाळा वगैरे पण येत नाही. आता माझं इथं मला 1-1.5 वाजले होते स्वयंपाक करायला. तर मग 2-2:30 वाजेपर्यंत आमची जेवणं वगैरे सगळी उरकली होती आणि नंतर मग 2:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत निवांत वेळ होता मला. तर असं काही नाही की आपण जर लवकर नाही उठलं तर आपली कामं नाही उरकणार. आपण म्हणजे जेवढं आपण विचार करू की अरे आज मला उशीर झाला आहे उठायला, मला हे काम राहिले, माझं ते काम राहिले, तर तेवढंच आपलं कामाचा स्पीड कमी होणार. म्हणजे विचार आपण जास्त करत बसतो आणि काम कमी होतं. त्यापेक्षा जर निवांत रिलॅक्स आता हां मी रिलॅक्सच काम करणार आहे असं जर फील करून काम केलं तर ते निवांत असं होऊन जातं. अजिबात कुठल्याही कामाचं दडपण वगैरे येत नाही आणि आपलीसुद्धा म्हणजे जी काही सॅटर्डे संडेची सुट्टी असते ती पण एन्जॉय होते. मी काही कुठली फिलॉसॉफर वगैरे नाही आहे, पण तरी पण म्हणजे जे काही मी अनुभवते ते तुमच्यासोबत शेअर करू म्हटलं. चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. आणि हो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत. चला तर मग सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि बाय बाय.